नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी 10 म्हणी व त्यांचे अर्थ घेऊन आले आहे, जी तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. चला तर मग पाहूयात म्हणी व त्यांचे अर्थ. म्हण आहे, पळसाला पाणी तीनच. या म्हणीचा अर्थ आहे, कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. म्हण आहे, नावडतीचे मीठ अळणी. या म्हणीचा अर्थ आहे, नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते. म्हण आहे, नाकापेक्षा मोती जड. या म्हणीचा अर्थ आहे, कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे. आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरते. म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे. या म्हणीचा अर्थ आहे, आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. म्हण आहे, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. या म्हणीचा अर्थ आहे, केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे. म्हण आहे, नाव मोठे लक्षण खोटे. या म्हणीचा अर्थ आहे, भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे. म्हण आहे, नव्याचे 9 दिवस. या म्हणीचा अर्थ आहे, एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे. म्हण आहे, न कर्त्याचा वार शनिवार. या म्हणीचा अर्थ आहे, अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. म्हण आहे, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. या म्हणीचा अर्थ आहे, भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचा फायदा होणे. म्हण आहे, दैव देते कर्म नेते. या म्हणीचा अर्थ आहे, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. अर्थ आहे, देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. या अर्थाची म्हण कोणती? हा प्रश्न विचारला आहे. याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवायचे आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच प्रश्नाचे उत्तर पाठवा. धन्यवाद. बाय बाय.